नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 14 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेचे फ्लाईट लेफ्टनंट निर्मलजीत सिंह सेखो यांनी देशासाठी बलिदान दिलं. पाकिस्तानी हवाई दलाने त्या दिवशी श्रीनगर हवाई तळावर हल्ला केला. फ्लाईट लेफ्टनंट सेखो यांनी धैर्याने शत्रूच्या 2 सेबरजेट विमानांना रोखलं आणि त्यांचं गंभीर नुकसान केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी धैर्य आणि निर्भयपणा दाखवला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या रक्षणासाठी अविचल राहिलेल्या सेखो यांनी शौर्य आणि बलिदानाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या योगदानासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे निर्मलजीत सिंह सेखो हे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय हवाई दल अधिकारी आहेत. 14 डिसेंबर 1918 रोजी योगविद्येचे महान आचार्य BKS अय्यंगार यांचा जन्म कर्नाटकात झाला. लहानपणी गंभीर आजारांशी झुंज दिल्यानंतर त्यांनी योग अभ्यास सुरू केला. त्यांचे समर्पण आणि सराव असा होता की त्यांनी केवळ स्वतःला बरं केलं नाही तर योगाला नवीन उंचीवर नेलं. त्यांची विशिष्ट योग पद्धत अय्यंगार योग या नावाने जगभरात प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये आसन आणि प्राणायामाकडे विशेष लक्ष दिलं जातं. BKS अय्यंगार यांना आधुनिक योगाचे जनक म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी आपल्या हयातीत लाखो लोकांना योगाचं महत्त्व पटवून दिलं आणि आधुनिक युगात ते लोकप्रिय केलं. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2014 मध्ये पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. BKS अय्यंगार यांनी योगाला भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवीन ओळख दिली. 14 डिसेंबर 1946 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दुसरे पुत्र संजय गांधी यांचा जन्म दिल्लीत झाला. संजय गांधी यांना इंदिरा गांधींचे राजकीय उत्तराधिकारी मानलं जात होतं. विशेषतः आणीबाणीच्या काळात घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या आणि वादग्रस्त निर्णयावर संजय गांधींची प्रतिमा स्पष्टपणे दिसून आली. संजय गांधी हे त्यांच्या भडक आणि प्रभावी नेतृत्व शैलीसाठी ओळखले जात होते. त्यांनी कुटुंब नियोजन मोहीम आणि शहरी विकास प्रकल्प यासारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या निर्णयावर कठोर टीकाही झाली. 23 जून 1980 रोजी वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर विमान अपघातात त्यांचं अकाली निधन झालं. 14 डिसेंबर 1924 रोजी बॉलिवूड अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांचा अविभाजित भारतात जन्म झाला. राज कपूर हे हिंदी चित्रपट सृष्टीचे शोमॅन म्हणून ओळखले जातात आणि ते भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक होते. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. राज कपूर हे 3 भावांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांचे धाकटे भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर हे देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचं पूर्ण नाव रणवीर राज कपूर होतं. राज कपूर यांनी आवारा, श्री 420, मेरा नाम जोकर, बॉबी आणि सत्यम शिवम सुंदरम सारख्या चित्रपटांसह अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या दिग्दर्शन आणि अभिनयामुळे हिंदी चित्रपट सृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. भारतात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश ऊर्जेचं महत्त्व समजावून सांगणं आणि त्याच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणं हा आहे. ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने हा दिवस सुरू केला. वाढत्या ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा उपक्रम आहे. 14 डिसेंबर 1911 रोजी महान नॉर्वेजियन संशोधक रोआल्ड अम्बुंडसेन यांनी दक्षिण ध्रुवाचा शोध लावून इतिहास रचला. यासह तो दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला व्यक्ती ठरला. रोआल्ड मूळतः उत्तर ध्रुवाचा शोध घेण्यासाठी निघाला, पण जेव्हा त्याला कळालं की तो आधीच सापडला आहे तेव्हा तो दक्षिण ध्रुवाकडे वळाला. त्याच्या या रोमांचक प्रवासात 19 सदस्यांची टीम आणि 52 ग्रीनलँड जातीच्या श्वानांचा समावेश होता, जे बर्फाळ रस्त्यांवर स्लेज कार्ट खेचण्यासाठी सक्षम होते. आज मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जात आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंती हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो.
तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हालाही आजच्या दिवसाबद्दल काही खास माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।